नमस्कार मित्रांनो, टर्म प्लॅन घेण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपण या व्हिडिओमध्ये काही पॉइंट सांगणार आहेत ज्यामुळे तुम्हाला इन्शुरन्स घेतेवेळी काय काळजी घेतली पाहिजे हे नक्कीच समजेल। सर्वात महत्त्वाचा म्हणजे पहिला पॉइंट आहे की प्रपोजल फॉर्म भरतेवेळी प्रामाणिकपणाने माहिती भरा। जे काही तुम्ही तुमच्या हॅबिट्स असतील, तुमचे काही पूर्वीचे आजार असतील, ऑपरेशन्स असतील, काही गोळ्या चालू असतील, ते पूर्ण प्रामाणिकपणाने माहिती द्या। त्यामुळे काय होतंय, पॉलिसीमध्ये ॲटमोस्ट गुड फेथ, तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे असं समजून कंपनी तुम्हाला पॉलिसी देते। पण जर तुम्ही ती माहिती खोटी दिलात किंवा चुकीची दिलात तर पुढे जाऊन क्लेम आला तर तुमच्या फॅमिलीला, आपला हेतू असतो टर्म प्लॅन घेण्याचा की आपल्याला काही झालं तर आपल्या फॅमिलीला पैसे भेटले पाहिजे, आणि तो तुमचा उद्देश साध्य होत नाही। त्यामुळे मित्रांनो, पॉलिसी घेतेवेळी नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या। सेकंड पॉइंट आहे MWP ऍक्ट, मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्ट 1874 चा हा कायदा आहे मित्रांनो। हा कायदा इन्शुरन्स मध्ये तुम्हाला कसा फायदा होईल हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्ट या कायद्याचा उद्देश आहे की ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांची पत्नी किंवा मुलांसाठी एक सेफ अमाउंट तयार करायची आहे, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा टर्म प्लॅन असेल, तर ते तुम्ही त्या सेक्शनच्या अंडर घेतलात किंवा मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्टच्या अंडर घेतलात तर फक्त ते बेनिफिशियरी म्हणजे जसं की वाईफ किंवा मुलं मुली जे असतील, फक्त ते पैसे त्यांनाच मिळतील। काय होतं मित्रांनो, आपण पॉलिसी घेतो आणि आपण व्यवसाय नोकरी करतेवेळी बरेच वेळा आपण कर्ज घेतो, घर असेल, गाडी असेल, व्यवसाय असेल, आणि काय असतंय त्यामध्ये जेव्हा कधी आपली दुर्दैवी डेथ किंवा हे होईल त्यावेळेस सगळ्यात पहिले आपले जे मॅच्युरिटीचे क्लेम भेटतात त्यामध्ये मग आपले क्रेडिटर्स असतील, आपण ज्यांना कोणाचे पैसे द्यायचे असेल, फॅमिली मेंबर्स असतील, हे क्लेम्स करतात। त्यामुळे फक्त नॉमिनीला तिथं पैसे भेटतात, पण त्यानंतर तुम्हाला क्रेडिटर्सला याला तुम्हाला ते लायबिलिटी द्यावं लागतं। पण जर ना तुम्ही हेच पॉलिसी मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्टच्या अंडर घेतलात तर तुम्हाला जे काही तुमच्या पश्चात जे काही पैसे मिळतील ते फक्त आणि फक्त वाईफ आणि चिल्ड्रन यांनाच ते फक्त पैसे भेटतात। यामध्ये कुठलेही तुमचे क्रेडिटर्स असतील, ईडी, CBI असेल, कोर्ट असेल, कोणीही ते पैसे अटॅच करू शकत नाहीत। ते फक्त आणि फक्त फॅमिलीच्या सेफ्टीसाठीच असते। त्यामुळे मित्रांनो, मी असं रेकमेंड करेल की ज्यांचा बिझनेस आहे, जे सेल्फ एम्प्लॉयड आहेत, ज्यांचा बिझनेस आहे, जे थोडं रिस्क प्रोफाईल मध्ये काम करतात किंवा ज्यांच्यावरती लोन्स आहेत, अशा लोकांनी MWP ऍक्टच्या अंडर पॉलिसी घेणं, त्यांनी एक वेळा व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे। याच्यात एकच महत्वाचं आहे मित्रांनो की एक वेळा जेव्हा तुम्ही बेनिफिशियरी सिलेक्ट करता त्यानंतर मोस्टली तुम्ही ते चेंज करू शकत नाही। त्यामुळे पॉलिसी घेतेवेळी सर्व पूर्ण माहिती समजून घेऊनच हा निर्णय घ्या की तुम्हाला पॉलिसी रेग्युलर मध्ये घ्यायची आहे का MWP ऍक्टच्या अंडर घ्यायची आहे। कारण काय असतंय की पॉलिसी घेतेवेळी तर आपण बऱ्याच गोष्टी विचार करतो, पण त्यानंतर समजा काही कारणामुळे आपल्याला नॉमिनी जसं बदलता येते तसं इथं बेनिफिशियरी किंवा हे बदलता येत नाही। त्यामुळे सर्व माहिती घेऊनच निर्णय घ्या। त्यानंतर मित्रांनो, टर्म प्लॅन मध्ये काही एक्सक्लुजन्स असतात, जसं की सर्वात महत्वाचा आहे आपला सुसाईड क्लॉज। एखाद्या व्यक्तीने पॉलिसी घेतली आणि 1 वर्षामध्ये जर ना सुसाईड केली तर कुठलाही क्लेम दिला जात नाही। त्यामुळे त्याला कमीत कमी वेटिंग पिरियड हा अराउंड 12 महिन्याचा असतो। 12 महिन्यानंतर इव्हन जर सुसाईड झालं तरीही फॅमिलीला क्लेम मिळतो। पण याचा अर्थ हे नाही की सुसाईड हे करा, पण जस्ट मी एक क्लॉज आहे म्हणून सांगितलं तुम्हाला। त्यानंतर मित्रांनो, इन्शुरन्स मध्ये अर्ली क्लेम्स, आणि जेव्हा कधी तुम्ही पॉलिसी घेता जर ना साधारणतः 3 वर्षाच्या आतमध्ये जर ना क्लेम आले तर ते अर्ली क्लेम्स म्हणून कन्सिडर केले जातात, आणि त्यामध्ये कंपनी प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन्स करते, कशामुळे डेथ झालंय, काय रिझन होता, ऍक्सिडेंट होता, नॅचरल होता किंवा काय कारण होतं, मग डॉक्युमेंट्स असतील, एव्हिडन्स असतील, ते सगळं तपासलं जातंय। किंवा तुम्ही प्रपोजल फॉर्म मध्ये दिलेली माहिती काही चुकीची होती का, आणि त्याच्यामध्ये काय आढळून आलं तर मग क्लेम सुद्धा नाकारला जाऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, मी जसं सुरुवातीला सांगितलं, पॉलिसी घेतेवेळी पूर्ण प्रामाणिकपणे माहिती देणं ते यासाठी गरजेचं आहे। कारण इन्शुरन्स मध्ये सेक्शन 45 नुसार कंपनीकडे अधिकार असतात की ते तुमची पॉलिसी घेतल्यापासून साधारणतः 3 वर्षामध्ये काही हे असेल तर ते इन्व्हेस्टिगेशन करून, किंवा सपोज तुमचा क्लेम नाही आलाय पण माहिती इन्व्हेस्टिगेशन केलं कंपनी आणि कळालं की तुम्ही काही माहिती लपवलेली आहे, तर कंपनीला हा अधिकार असतो की तुम्ही दिलेली पॉलिसी सुद्धा कॅन्सल करू शकता। म्हणजे फक्त पॉलिसी भेटणं हा महत्वाचा नाहीये, तर पुढे जाऊन ते जर ना माहिती चुकीची दिलेली असेल किंवा हे असेल तर कंपनी पॉलिसी सुद्धा रिजेक्ट करू शकते किंवा कॅन्सल करू शकते। त्यामुळे मित्रांनो, या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या। आता बरेच वेळा काय होतंय, पॉलिसी तरी घ्यायची आहे पण
किती लाखाची घ्यायची किंवा 1 करोड 2 करोड, बरेच जणांचा हा प्रश्न असतो. आपण लाईफ इन्शुरन्स मध्ये व्यक्तीची तरी व्हॅल्यू करता येत नाही, पण आपण त्यांच्या इन्कम नुसार एक ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणून कन्सेप्ट आहे इन्शुरन्स मध्ये, त्यानुसार आपण एखाद्या व्यक्तीला किती इन्शुरन्स द्यायचा हे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यामध्ये मित्रांनो, जसं की एखाद्या व्यक्तीचं वय किती आहे आणि त्यांची अर्निंग किती आहे. समजा एखाद्याची इन्कम आहे 10 लाख रुपये वार्षिक, तर त्यांना 1 करोड ते 2.5 करोड पर्यंत इन्शुरन्स मिळू शकतो. तर त्यांना किती घ्यायचं आहे हे त्यांच्या जबाबदाऱ्यानुसार, त्यांचं होम लोन असेल, त्यांच्या काही पुढचं भविष्यातील शिक्षण असेल, खर्च असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना ते इन्शुरन्स घ्यायचं आहे. कमीत कमी 10%, 10 पट, म्हणजे उदाहरणार्थ 10 लाखाची इन्कम असेल तर 1 करोड किंवा मॅक्झिमम 2.5 करोड पर्यंत तुम्ही ते इन्शुरन्स घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, कोणता प्लॅन घ्यायचा. आता मार्केटमध्ये टर्म प्लॅन म्हटलं की मोस्टली 3 सेगमेंटमध्ये टर्म प्लॅन मिळते तुम्हाला. एक आहे पहिला प्युअर टर्म प्लॅन, म्हणजे आपल्याला काही झालं गेलं त्या पॉलिसी ड्युरिंग पिरियड मध्ये, तर आपल्या फॅमिलीला, नॉमिनीला हे पैसे मिळतात. पण त्या पिरियड मध्ये काही झालं नाही तर तुम्हाला भरलेल्या पैशापैकी काहीही मिळत नाही. म्हणजे फक्त काही झालं तर पैसे मिळतील, काही नाही झालं तर काही मिळणार नाही. हा सगळ्यात स्वस्त आणि चांगला प्लॅन आहे तसा टर्म प्लॅन मध्ये. त्यानंतर दुसरा टर्म प्लॅन आहे की त्या पिरियड मध्ये काही झालं तर तुम्हाला नॉमिनीला तर पैसे मिळतीलच, पण काही नाही झालं तरी तुम्हाला भरलेले प्रीमियम, त्यालाच म्हणतात रिटर्न ऑफ प्रीमियम. म्हणजे जे तुम्ही पैसे भरलात, उदाहरणार्थ समजा एखाद्याने फॉर एक्झाम्पल 10 वर्षाचा प्रीमियम पेइंग टर्म आहे आणि ते 50,000 रुपये भरत असतील, तर सपोज त्यांनी 5 लाख रुपये भरलेले आहेत आणि पॉलिसीचं टर्म आहे 30 वर्ष आणि 30 वर्षात काही नाही झालं तर त्यांनी भरलेले 5 लाख रुपये त्यांना जेव्हा त्यांचा टर्म संपेल तेव्हा त्यांना ते रिफंड दिले जातील. त्यानंतर मित्रांनो, आणखी एक आहे टर्म प्लॅन विथ इन्व्हेस्टमेंट, त्यालाच युलिप प्लॅन्स म्हणतात. भारतात काय आहे, एक मानसिकता आहे की मला काही नाही झालं तर पैसे वाया जातात म्हटलं की लोक पुढे, आज जो सिरियसनेस आहे मोस्टली टर्म प्लॅन, कुठं काही झालं, कोणाला काही झालं की ते पाहून घेतात, पण पुढे जाऊन ते कंटिन्यू करत नाही. 2, 4, 5 वर्षानंतर बंद पडतात. का तर काही नाही झालं तरी काही भेटणार नाहीये, ह्या मानसिकतेमुळे ते होतंय. म्हणून हा युलिप प्लॅन आलेला आहे. यामध्ये तुम्हाला टर्म प्लॅन प्लस इन्व्हेस्टमेंट या दोन्हीचा कॉम्बिनेशन हा असा युलिप म्हणतात, युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन. यामध्ये तुमची एक ठराविक रक्कम टर्म प्लॅन मध्ये जाते आणि उरलेली रक्कम तुमची ही मार्केटमध्ये म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. उदाहरणार्थ एखाद्याने पॉलिसी घेतलेली आहे फॉर एक्झाम्पल 30 टर्म साठी 30 ते 40 वर्ष आणि प्रीमियम भरायचं आहे त्यांना 10-12 वर्ष, जे काही त्यांनी टर्म घेतलेलं असेल. त्या पिरियड मध्ये त्यांना काही झालं गेलं तर इन्शुरन्सचे तर पैसे मिळतीलच, जे काही त्यांचा सम इन्शुर्ड असेल 1 करोड 2 करोड जे काय असेल. पण इन केस काही नाही झालं तरी त्यांनी भरलेली रक्कम जी मार्केटमध्ये वाढत जाते, त्यामुळे त्यांना एक चांगले रिटर्न्स मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे बरेच लोकांना आजकाल हे सुद्धा टर्म प्लॅन आवडले. तर टर्म प्लॅन निवडतेवेळी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पाहायचं की तुम्हाला कुठला प्लॅन अफोर्डेबल आहे, तुम्हाला घेऊ शकतात आणि तुमची मानसिकता काय आहे. कारण काय होतंय, तुम्ही स्वस्त आहे हे आहे पण पुढे जाऊन काही भेटणार नाही म्हणून बंदच करणार असाल तर प्लॅन घेणं महत्वाचं नाहीये, ते वेळेत रिन्युअल करून तुम्हाला कंटिन्यू भरायचं पण आहे. तर तुम्हाला काय परवडते त्यानुसार तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. काय असतं मित्रांनो, प्लॅन्स तर ठरवला पण किती वर्षासाठी घ्यायचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. की बरेच जण असं म्हणते की माझं वय 30 आहे 40 आहे तर मी किती वर्षापर्यंत घेतलं पाहिजे. तर माझ्या अनुभवानुसार मित्रांनो मी सांगतो की समजा 30 हे असेल तर तुम्ही साधारणतः आपण काय वयापर्यंत कमवणार आहात. ऍक्च्युली टर्म प्लॅनचा हेतूच आहे की आपण जेव्हापर्यंत कमवतो आणि त्या टाइम मध्ये आपल्याला काही झालं तर आपल्या फॅमिलीला एक लमसम मोठी अमाऊंट मिळाली पाहिजे. पण एखाद्या व्यक्ती समजा 60 पर्यंत काम करणार आहे, 65, 70, तर जितकं तुम्ही काम करणार असाल त्या टर्म पर्यंत तुम्ही टर्म प्लॅन घेतला तर तो बेटर राहील. कारण काय, काही जण आता मार्केटमध्ये 100 वर्षापर्यंत पण टर्म प्लॅन आलेले आहेत, तर 100% पैसे मिळतीलच, कारण काय झालं गेलं तर 100. पण काय होतं मित्रांनो, त्यामुळे तुमचा प्रीमियम वाढतो. कारण जितका टर्म जास्त तितकं तुमची प्रॉबॅबिलिटी जास्त वाढून जाते. त्यामुळे कंपनी तुमचा प्रीमियम ऑलरेडी जास्त घेते. त्यामुळे तुम्हाला अफोर्डेबिलिटी आणि टर्म हे तुम्हाला काय परवडतंय किंवा तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही तो चूज करा. आता टर्म प्लॅन घेतेवेळी 2-3 महत्वाच्या गोष्टी असतात, जसं की रायडर्स. पहिला असतो तुम्हाला क्रिटिकल इलनेस रायडर आहे, ऍक्सिडेंटल बेनिफिट रायडर असतो, त्यानंतर तुमचा ऍक्सिडेंटल टोटल डिसेबिलिटी. क्रिटिकल इलनेस रायडर मित्रांनो हे असा असतो की उदाहरणार्थ समजा एखाद्याची 1 करोडची पॉलिसी आणि तुम्ही 10% किंवा 10 लाखाचा सम इन्शुर्ड क्रिटिकल इलनेस म्हणून घेतलेला असाल तर त्या केसमध्ये जेव्हा कधी तुमचं क्रिटिकल इलनेस जसं की उदाहरणार्थ कॅन्सर असेल, हार्ट अटॅक असेल, ह्या अशा गोष्टीसाठी जेव्हा डिटेक्ट होईल तुम्हाला ते 10 लाख रुपये
लमसम दिले जातात बेनिफिट्स म्हणून. त्यामुळे तुम्हाला ते घेतेवेळी ठरवायचं आहे, कारण त्यामुळे तुमचा प्रीमियम सुद्धा वाढणार आहे. तर तुम्हाला ते गरज आहे, तुमचा हेल्थ इन्शुरन्स मध्ये चांगलं कव्हर आहे नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी चेक करून तुम्हाला तो रायडर निवडायचा आहे. त्यानंतर आहे ऍक्सिडेंटल डबल बेनिफिट. म्हणजे एखाद्याला सपोज एखाद्याने 1 करोडची पॉलिसी घेतलेली आहे, तर ते नॅचरली ऍक्सिडेंटली झालं तर तुम्हाला 1 करोड तर मिळतीलच. पण जर ना तुम्ही हे ऍक्सिडेंटल डबल बेनिफिट रायडर जर ना घेतलात, तर तुम्हाला ड्यू टू अन ऍक्सिडेंटल त्या पिरियडमध्ये जर ना एखाद्याची डेथ झाली असेल, तर त्यांना 1 करोडच्या जागी 2 करोड रुपये मिळतील. याला ऍक्सिडेंटल डबल बेनिफिट रायडर म्हणतात. तिसरं आहे ऍक्सिडेंटल टोटल डिसेबिलिटी. म्हणजे एखाद्या, आता जसं आपण एखाद्याचा ऍक्सिडेंट झालाय, डेथ नाही झालेली आहे, पण एखाद्याचे मेजर ऑर्गन गेलेले आहेत, जसं की आपल्याकडे 2 पाय, 2 हात, 2 डोळे, यापैकी एखादे कुठलेही 2 ऑर्गन जर ना गेले, तर तुम्हाला टोटल डिसेबिलिटी जो रायडर आहे ऍक्सिडेंटल, त्याचे तुम्हाला पैसे मिळतील. साधारणतः 1 करोडचा असेल तर तुमच्या फॅमिलीला तुम्हाला 1 करोड रुपये मिळतील, आणि बाकी तुमची पॉलिसी जी आहे ते चालू राहतील. जेव्हा कधी पुढे जाऊन त्या टर्म मध्ये परत डेथ किंवा डिसेबिलिटी डेथ होईल, त्यावेळेस परत ते नॉमिनीला पैसे दिले जातील. त्यामुळे मित्रांनो, पॉलिसी घेतेवेळी या गोष्टीची काळजी घ्या, ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन क्लेम मध्येही प्रॉब्लेम येणार नाही, आणि वेळेत रिन्युअल करा. कारण काय असतं, हे जे काही वेटिंग पिरियड्स किंवा अर्ली क्लेमचे असतात, हे रिन्युअल पासून असतात. तुम्ही पॉलिसी परत रिवायवल केलात तर ते परत तिथून वेटिंग पिरियड स्टार्ट होतात. त्यामुळे या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या. सोबतच इन्शुरन्स कंपनी बद्दल माहिती घ्या. म्हणजे जसं की तुमचं क्लेम सेटलमेंट रेशो, त्या कंपनीने आतापर्यंत प्रत्येक वर्षी जे क्लेम सेटलमेंट रेशो असतो तो चेक करा. म्हणजे कसं वाढत चाललेलं आहे, कमी होत आहे. त्यामुळे तुम्हाला जितका क्लेम रेशो चांगला कंपनीचा, तितकंच तुम्हाला पॉलिसी ती चांगली राहील. त्यानंतर क्लेम प्रोसेस काय आहे, म्हणजे क्लेम केल्यानंतर किती दिवसात पैसे देते. त्यानंतर कस्टमर सर्व्हिस कशी आहे, पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला जो कोणी ऍडवायझर असेल, कंपनी असेल, त्यांची सर्व्हिस कशी आहे, ऑफिस नियर बाय आहेत का, पुढे क्लेम प्रोसेसला ते तुम्हाला इझी जाईल. कंपनी रिप्युटेशन, म्हणजे कंपनी ट्रस्ट वरती आहे का. एखादी नवीन कंपनी आहे, क्लेम सेटलमेंट रेशो चांगला आहे, पण जर ना मागचं त्यांचं ओव्हरऑल बॅकग्राऊंड हे तुम्हाला सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी चेक करूनच तुम्ही निर्णय घ्या. एक लॉ मध्ये वर्ड आहे कॅवेट इंटर, म्हणजे बायर बी अवेअर. तर तुम्ही घेतेवेळी ना ही माहिती तुम्ही अगोदरच घेतली पाहिजे. माहिती घेऊन जर ना तुम्ही पॉलिसी घेतलात तर तुम्हाला काळजी नसते, आणि तुम्ही प्रॉपरली सगळी माहिती प्रॉपरली भरून तुम्ही प्लॅन एकदा घेतलात की पुढे तुम्हाला काळजी करण्याची गरज नसते. नुसता प्लॅन घेतलाय पण क्लेम मिळेल नाही मिळेल याची श्युरिटी नाहीये, तर तो घेऊन काही फायदा नसतो. त्यामुळे मित्रांनो, या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या आणि मगच टर्म प्लॅन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट्स करून विचारा. मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. थँक्यू.